हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे हिरव्या मुगापासून आमटी पाहणार आहोत. कशी बनवायची आहे हिरव्या मुगाची. हिरवे मूग रात्रभर भिजत ठेवले होते, हे पहा. आणि त्याला थोडा वेळ बांधून ठेवायचे, 4 ते 5 भिजवून. छान असे मोड आलेले आहेत, त्याला पाहू शकता तुम्ही. आता याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया आपण. कांदा घेतलेला आहे 1 मोठा, लसूण, अद्रक, तीळ आणि धने घेतलेले आहे थोडेसे, आणि खोबरं घेतलेलं आहे, हे पहा. आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. ह्याला आपण तव्यावर भाजून घेणार आहोत मसाला. आता हे पहा, कांदा घातलेला आहे. सर्वप्रथम कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, मस्त कांदा, 1 मोठा कांदा घेतलेला आहे, पाहू शकता. छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला की त्यामध्ये आता 1 टमॅटो घातलेला आहे, हे पहा. हे भाजून झालेलं आहे आपलं, पाहू शकता तुम्ही. आता आपण हे काढून घेऊया एका डिशमध्ये. आणि त्यामध्ये जाता त्याच तव्यात लसूण, मिरची आणि आलं थोडंसं भाजून घेणार आहोत, हे पहा. ते सुद्धा छान मस्त भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता आपल्याला याच तव्यामध्ये थोडंसं धने भाजणार आहोत आपण, हे पहा. धने थोडेसे घेतलेले आहेत. धन्याने भाजीला चव खूप छान लागते. आणि आता थोडेसे तेल देखील भाजून घेणार आहे त्यामध्येच. मसाला आपला तयार झालेला आहे भाजून. तोपर्यंत आपण आता एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. हे फोडणीपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. आता छान तापलं तेल की त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घातलेला आहे. नंतर आपण त्यामध्ये वाटून घेतलं आहे, मिक्सरला बारीक असं वाटण ते देखील घातलेलं आहे यामध्ये, पाहू शकता. छान तेलावर मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला वाटण ते, हे पहा. मस्त तेल सुटेपर्यंत छान भाजून घेणार आहोत आपण त्याला. छान असं मस्त भाजून घेणार आहोत, हे पहा. छान सारखं त्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला खाली लागायला नको आपल्याला, हे पहा. मस्त तेलावर आपण मसाला भाजणार आहोत. आता आपण यामध्ये तेल सुटलं की थोडंसं मिरची, आपण आता मसाले टाकणार आहोत यामध्ये. हळद घातलेली आहे थोडीशी, लाल तिखट घातलेलं आहे, थोडासा कांदा लसूण मसाला घालणार आहे, हे पहा. घरगुती मसाला देखील घातलेला आहे, गरम मसाला थोडासा, हे पहा. आता आपण याला एकत्रित हलवून घेऊया, सर्व मिक्स करून घेऊ मिश्रण एकत्र, हे पहा. मसाला छान भाजून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये जळायला नको म्हणून आपण इथे थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाला चवदार होईल आपला, हे पहा. थोडंसं पाणी घालून आपण मसाला छान असा शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून. 1-2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवूया आपण, आणि छान असा मसाला शिजवून घेणार आहोत, हे पहा. छान असा मसाला आपला शिजलेला आहे, पाहू शकता. तेल देखील किती छान सुटलेलं आहे मसाल्याला, हे पहा. आता आपण यामध्ये हिंग घातलेलं आहे थोडंसं. त्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आपल्याला. स्वच्छ धुवून घेतलेली आहे मटकी, पाहू शकता. किती छान असे मोड आलेले आहेत मटकीला. एकदम भारी लागते ही आमटी, हे पहा. छान अशी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आपण सर्व मसाला व्यवस्थित. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे. गरम पाण्याने चव बिघडत नाही भाजीची, हे पहा. लागेल तेवढं तुम्ही पाणी, तुम्हाला भाजी कशी हवी तशी घट्ट पातळ त्याप्रमाणे पाणी ॲड करू शकता भाजीमध्ये, हे पहा. थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे, पाणी ॲड करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, हे पहा. तुम्हाला हलवून दाखवते. आपण हिला आता झाकण ठेवून पुन्हा शिजवून घेणार आहोत, हे पहा. एक उकळी काढून घेऊया, म्हणजे आपली भाजी तयार होईल, हे पहा. 5 ते 5 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे. छान अशी मस्त भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम अशी लपतपीत झालेली आहे, भाकरीसोबत म्हणा किंवा भातावर देखील खाऊ शकता. मी तुम्हाला सर्व करून दाखवते, हे पहा. किती मस्त झालेले आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील, हे पहा. किती मस्त, अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे, पाहू शकता. भातावर देखील घेऊन दाखवली आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला.